श्री स्वामी समर्थ. तर हे तुम्हाला आवडणारं स्वामींचं सुंदर सिंहासन मी सोप्या पद्धतीने घरी कसं बनवलंय हे शेअर करते. अगदी सोपी पद्धत आहे. इथे पुठ्ठा, फॉर्म आणि आपल्याला लागणार आहे एखादी फळी. तर पुठ्ठा आहे ना, तो फळीच्या आकाराने बॅक साईडला आपल्याला राऊंड शेपमध्ये असं कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला पाहिजे तो आकाराचा कट करू शकता. इथे मी 2 पुठ्ठे जॉईंट करून घेते, त्यासाठी फेविकॉलचा वापर केलेला आहे. फेविकॉल छान स्प्रेड केलं आणि त्याच्यावर दोन्ही पुठ्ठे एक आडवा आणि एक उभा घ्या, म्हणजे तो फोल्ड होणार नाही. आणि त्यानंतर ना फॉर्म सुद्धा मी कट करून घेतले फळीच्या मापाचा. फॉर्म आपल्याला इझिली कोणत्याही गादीच्या दुकानात मिळून जाईल. त्याला मी अस्तर शिवून घेतले, मस्तपैकी हात शिलाईच मारले. त्यानंतर माझ्याकडे ना वेल्वेटचा कापड होता, असा ब्लू कलरचा. कोणत्याही रंगाचा तुम्ही कापड वापरू शकता. त्याचबरोबर ना वेल्वेटच वापरा मी सांगेल, कारण का वेल्वेटने थोडा रिचनेसपणा दिसतो, छान वाटतं. माझा मुलगा त्रास देतोय मधी मधी. छान त्याला बॉक्स टाईपमध्ये आपल्याला कापड शिवून घ्यायचं आहे. नंतर वर मी डॉट्स देते आणि त्या प्रत्येक डॉटला ना आपल्याला एक एक अशा टाका मारून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला गादीला जसे मध्ये मध्ये खड्डे असतात ना तसे दिसतील. तर इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे खड्डे होतात आणि ते पूर्ण डॉट्स आहेत ते मी असे शिवून घेते, एक एक टाका मारलाय. आता बॅक साईडच्या पुठ्ठ्याच्या मापाचा आपल्याला डबल कपडा कट करायचा आहे आणि त्या डबल कपड्याला मी मशीन शिलाई मारणार आहे. तुम्ही हाताने सुद्धा शिवू शकता किंवा फेविकॉलने सुद्धा चिटकवू शकता. इथे मला लेस सुद्धा शिवायची होती, म्हणून मी शिवूनच घेतलेला आहे. आता इथे मी लेस आपल्याला आवडेल त्या प्रकारची आणू शकता. ती शिवून घेतल्यानंतर बॅक साईडनी मी पहिले कट्स मारून घेतले आणि मग आपण उशीला कवर घालतो तसं त्या पुठ्ठ्याला मी हा कवर घालून घेतलेला आहे. आणि तो कवर व्यवस्थित राहण्यासाठी मी थोडीशी हातशिलाईने असे टाके मोठे मोठे मारून घेतले. त्यानंतर बेस मजबूत राहण्यासाठी आपण फळीचा वापर करतोय. तुम्हाला पुठ्ठा वापरायचा असेल वापरू शकता. फळीला सुद्धा मी भरपूर सारा फेविकॉल लावलाय आणि त्याला अशा प्रकारे वेल्वेटचा कापड आहे तो चिटकवून घेणार आणि चारी साईडने व्यवस्थित अशी पट्टी कापून चिटकवायची. मध्ये भरपूर सारा फेविकॉल लावायचा आणि त्याच्यावर आपण जी गादी तयार केली ती चिटकवून घ्यायची. आणि पाठीमागच्या साईडला भरपूर सारा फेविकॉल लावून आपण जो बॅक साईड तयार केली आहे तो लावायचा. आणि तो मजबूत राहण्यासाठी एखादी पट्टी त्याला गाठ मारून थोडा वेळासाठी म्हणजे अर्धा एक तासासाठी सुकायला साईडला ठेवायची. त्यानंतर हे छोटे लोड बघूया कसे बनवले. त्यासाठी स्पंजला मी धागा गुंडाळून घेतले, छोटं बनवले त्याला. त्यानंतर अशा प्रकारे एक कापड मी लेस लावून घेतले आणि मधनं शिवून घेतले, म्हणजे छोटासा कापड घ्यायचा आणि त्याला ना दोन्ही साईडनी अशा प्रकारे शिलाई मारून दोन्ही साईडनी त्याचं तोंड बंद करून द्यायचं, म्हणजे छान असे लोड तयार होतात आणि हे लोड छान दिसतात अगदी स्वामींच्या बाजूला. अशा प्रकारे ना तुम्हाला पाहिजे तसं डिझाईन करून टिकल्या लावून, मणी लावून, मोती लावून, लेस लावून तुम्ही सिंहासन सजवू शकता. इथे माझं सिंहासन तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने. आवडल्यास लाईक, फॉलो करा, शेअर करा. भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.